आपुलकीने राहावे, मिळून जुळून राहावे यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणून हा सद्भावना मंचचा आयोजन केलेला आहे. मी संजू भाऊ वाघमारे यांच्याशी विनंती करतो की त्यांनी आपले मत व्यक्त करावे. संजय भाऊ वाघमारे. श्री गुरुदेव चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, विश्वी नांदेल शांतता, तेथे गावाची कोण कथा, सामुदायिक प्रार्थनाच करील एकता, नित्यासाठी थोड्या वेळ. सामुदायिक सांगत, एकट्याची प्रार्थना नाही सांगत, सामूहिक. म्हणजे तिच्यात सर्व धर्माचे लोक आले. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देसी विदेशी योको ये मंदिर है हमारा. आता कोणी येशूची भक्ती करते, कोणी अल्लाची भक्ती करते, कोणी रामाची भक्ती करते, कोणी कृष्णाची भक्ती करते. ते झाली आराधना, उपासना. भक्ती एकच आहे, फक्त त्याचे प्रकार अलग अलग आहेत. आणि भक्ती हे मंदिरात होत नसते. मंदिर हे पाठशाळा आहे. मंदिरात भक्ती, कोणी म्हणते की मी मंदिरात भक्ती करतो, मंदिरात भक्ती होत नाही. भक्ती हे जनसामान्य लोकात होते. भक्ती तरी शिका लागते मंदिरात, भक्ती हे बाहेर करावं लागते. भक्ती म्हणजे काय? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की सचे काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया, अपने मन को बस में हो किया, वह चारों धाम गया न गया. तुम्ही चांगले काम करा. आपल्या घरा शेजारी जर कोणी उपाशी असेल, कोणी बिमार असेल, त्याचा दवाखाना करायला त्याची सोय जर नसेल तर त्याने 2 पैसे उसने द्या. तसे फुकट नका देऊ, पण उसने द्या. आपल्या घरी आपण दिवाळी साजरी करत असू, शेजारी जर आपण त्याची टिंगल घेत असू, तर ते भक्ती नाही. पण आपण मंदिरात येतो, देवाला फुलं वाहतो, हार वाहतो, नारळ फोडून टाकून देतो. हे भक्ती आहे का? स्वच्छता असली पाहिजे. पण हे सद्भावना म्हणजे काय? चांगली भावना. सद्भावना म्हणजे चांगली भावना. महाराजांनी सांगितलं आहे का छळता दुसऱ्या धर्मा, का यात मिळे प्रभू प्रेमा. त्याचा धर्म उच्च आहे, निच्च आहे असं म्हणून चालेल का? महाराजांनी एका ठिकाणी हे म्हटलं आहे, चाहे भंगी हो या ब्राह्मण. काय म्हटलं? चाहे भंगी हो या ब्राह्मण, हम नहीं पूछेंगे जाती. काय सांगू? आम्ही जात विचारणार नाही, पूछणार नाही. हम तो सतगुण के है साथी. चाहे भंगी हो या ब्राह्मण, हम नहीं पूछेंगे जाती, हम तो सतगुण के है साथी. मग सद्गुणाचा माणूस सोबती असला पाहिजे, सत्याचा संघ असला पाहिजे. सर्व धर्म एका ठिकाणी येऊन, सर्व धर्मांचा सार एकच आहे. कोण ग्रामगीता असो, कुराण असो, पारायणातलं शिवलीला अमृत तो ग्रंथ असो, रामविजय असो, कोण्याच ग्रंथात वाईट सांगलेलं नाही. ग्रंथ कोणताही असू द्या, प्रत्येक ग्रंथात हे माणसानं कसं वागायचं, सलोखा कसा निर्माण करायचा, बंधुभावानं कसं राहायचं. गाव हा विश्वाचा नकाशा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा, येईल देशा. पहिले आपलं गाव सुधारायचं, पहिले आपलं घर सुधारायचं, मग आपला समाज सुधारायचा, नंतर गाव, मग तालुका, मग जिल्हा, मग पुढे ह्या गोष्टी आहेत. आपण त्या गोष्टी सोडून देतो. आपण याचं त्याचं उन्ह दुनं हेच राहत राहतो. आपण म्हणजे सर्वच, कोणी गावात हे चित्र पाहायला भेटते आपल्याला. माणूस चांगल्या लोकांची संगत धरली तर चांगले विचार येतील. दारू पिणारा जर दारू पिणारा जाईल, पत्त्यावाला जर पत्त्यावाला जाईल, भक्तीवाला जर भक्तीवाला जाईल. ज्या क्षेत्रात ज्याचे जसे विचार असतात त्या विचाराचे लोक धारणा करून, तशी संगत करून, तसा त्याचा मेळ होत असते. दारू पिणाराले कोणी गावात गेला तर विचारायला लागत नाही दारूवाल्याला. तो आपोआप तडी जाते. त्याला
विचारता कामा नये, तो त्या शोधातच असते. कोणी गाव लग्नात आपण गेलो, लग्न केलं तरी उतरता बरोबर जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाने एखादा चांगला माणूस असते तो त्या गावात विचारते, का बाबा त्या गावात कोणी महाराज आहे का, कीर्तनकार आहे का, मग असला तो त्याच्या घरी जाते. राजकीय क्षेत्रातले लोक असले तर ते पाहतात का आपल्या आमच्या पक्षाचा तो राज्यासाठी अध्यक्ष होता, बीजेपीचा, काँग्रेसचा, बहुजनचा, तो त्याच्या घरी जाईल. पत्तावाले खाऊ काही गेमगेम असते की कुठे पत्ता खेळतात की तुमच्या गावात, ते त्याच्या घरी त्याच्या संगतमध्ये राहते. तर असा हा जो समूह आहे हा ज्याच्या त्याच्या विचारधारेचा आहे. म्हणजे सद्भावना म्हणजे याच्यासाठी आहे. आता ही मुस्लिम मंडळी आहे, याला काय गरज होती आपल्या गावात येऊन हे तितंब करायची, कुटाणा करायची, काय काय जरूरत होती याची? पण प्रत्येक धर्मात आपले 5 बोटात सगळे सारखे आहेत का? एका बापाचे जरी 4 लेकर असले ते त्याची विचारधारा सारखी नसते. म्हणून कोणाचा द्वेष करणं किंवा मुस्लिम खराबच जातो असं सगळं म्हणतील का? मग आपण हो हिंदू सगळे चांगले आहेत का? याचं उत्तर नाहीच. कारण प्रत्येक धर्मात बरे वाईट लोक असतातच, व्यक्ती तेवढ्या प्रकृती. म्हणून एका असं कोण काही सांगत नसेल, राजकीय द्वेषापोटी जे राजकारण करतात हे फक्त पुरतं असते. तर तो आपला विषय नाही. आपला विषय आहे सद्धर्म, सद्भावना. म्हणजे सारे लोक एका विचाराने आले पाहिजेत, पूर्ण गाव हा एका ठिकाणी आपलं बसलं पाहिजे, सगळ्या जाती धर्माचे लोक सलोख्यानं राहिले पाहिजे, हा या कार्यक्रमाचा मेन उद्देश आहे. सद्भावना म्हणजे सगळ्याचे विचार एकमेकांना विचारले पाहिजे, एकमेकांना विचारलं पाहिजे, सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं राहिले पाहिजे, याच्या मागचा हा उद्देश आहे. यानंतर मी पुढील सूचना करीन. आशिफ भाई हे पुढील सूचना करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी बोलण्याची संधी दिली त्या धन्यवाद देतो आणि थांबतो.